तुझ्या लग्नाचे कौतुक किती ग बाई. श्रावणी, ते मेहंदीचे कोण आहेत तिथे ते फ्रीज मध्ये नेऊन ठेव जा. हो ठेवते ना मी. बरं आजी, मेहंदी आर्टिस्ट मी बोलवली आहे, ती येईल वेळेवर. ओके. बर. श्रेयसच्या फोनवर ताराची चौकशी करणारा फोन श्रावणीचा तर नसेल ना? ती असा खोडकरपणा करूच शकते. कॉल हिस्ट्री चेक करून बघते. ही काही स्वतःच्या फोनवरून नाही करणार श्रेयसला कॉल. तरी पण शंका नको. हिने नक्की बाहेरच्या कुणाकडून तरी हे काम करून घेतलं. पण मग ह्यात सगळे इनकमिंग कॉल्स आहेत, आउटगोईंग तर नाहीये. मग एवढ्या हुशारीने हिने केलं कसं? चला मुलींनो, हळद दळून झालेली आहे, सावकाश भरून घ्या ती. हा आराध्या, चला हळद दळून झाली. मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. लग्नाच्या अगदी उंबरठ्यावर आली असतो. खरंच हे फक्त मी तुझ्या सुखासाठी, फक्त तुझ्या सुखासाठी करतेय ग सगळं. श्रेयसचं तर पहिलं लग्न झालंय, पण तुझं तर पहिलं वहिलंच आहे ना. लग्नात तुला होणारा आनंद मला पाहायचाय ग. आता तू श्रेयसशी अगदी रितसरपणे बायको होणार आहेस, खऱ्या अर्थानं. आता बघ, भर मांडवात तुझ्या आनंदाच्या कशा रीतसर चिंधड्या होत आहेत ते. तुझा मित्र रघुच करणार आहे ते काम. आता जेवढी आनंदी असशील तेवढं चांगलं. म्हणजे त्या आनंदाचं भांड फुटताना तुला जास्त त्रास होईल, आणि तुला जेवढा जास्त त्रास होईल तेवढा जास्त